फायनल मध्ये अंतिम सामना हा कोणातर्फे हा कोणाविरुद्ध होतील. लवकरात लवकर पंचांना आणि कॅप्टन्सला विनंती, पंचांना आणि संघनायकाला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर हा सामना सुरू करायचा आहे, कारण जेणेकरून आपल्याला अंतिम सामन्यासाठी पूर्ण वेळ देता येईल आणि एक चुरशीचा सामना बघायला मिळेल. यावेळी फलंदाजीची धुरा मात्र सांभाळलेली आहे सोन्याचा दिवस असलेल्या सोन्या आणि कार्तिकने. कोणीतरी समोर यावं आणि मधुभाऊंचं स्वागत करूया. ते आता लेग अंपायरिंगसाठी प्रांगणात उतरत आहेत. धन्यवाद, त्यांनी स्वतःहून ही धुरा सांभाळलेली आहे. कोणीच तयार नसताना त्यांनी मात्र स्वतः अंपायरिंगचा निर्णय घेतलाय. धन्यवाद मधुभाऊ. काय 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 पाहिजे काय? बॉल बॉय म्हणून, लाईन्समन म्हणून इतर खेळाडूंना विनंती आहे, त्यांनी स्वतःहून समोर येऊन ही जबाबदारी स्वीकारावी. अच्छा, महेंद्र आणि रवी हे गार्डन साईडला जात आहेत, पण डीएव्ही साईडला पण विनंती आहे, सागर सोसायटी साईडला पण विनंती आहे, लाईन म्हणून कोणीतरी जावं. नाही, तिकडे नाही कोणी. अजून कोणाला तरी घेऊन त्या दरम्यान पहिली गोलंदाजी अनुभवाने परिपूर्ण असलेले मोहन भाऊ पहिली ओव्हर घेण्यासाठी सज्ज आणि सामना करणार आहे सोन्या. सगळ्यांचाच आवडता असा हा प्लेयर, सगळ्यांचा आवडता खेळाडू आणि सोनियाचा दिवस, हे सगळं आज मात्र जुळून आलेलं आहे. बघूया काय करतोय. सोन्याचा एक मोठा असा फॅन क्लब इथे चालवत आहेत. दरम्यान हा पहिला चेंडू नकारात्मक, एका धावाच्या स्वरूपात धावफलकावर हा एक रन ऍड होताना इथे दिसतोय. मोहन भाऊ यांच्याकडनं संघाला मोठी अपेक्षा. दरम्यानचा हा दुसरा चेंडू बघूया, सोन्याने भिरकावलेला आहे, मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. सोन्याला हे जीवनदान आपल्या दुसऱ्याच बॉलमध्ये, सामना केलेल्या पहिल्याच बॉलमध्ये मिळालेला आहे. आज खरंच हा दिवस सोनियाचा आहे. एक जीवनदान दुसऱ्याच बॉलला त्याला मिळालेलं दिसतंय आणि याचं रूपांतर तो कशा मोठ्या खेळीत करतोय की नाही हे पण लवकरात लवकर बघायला मिळेल. वादळ या दरम्यान ग्राउंडवर तशा स्वरूपाचं वादळ, मात्र क्षेत्ररक्षण काय, बाहेर असलेल्या खेळाडूंना विनंती आहे, मात्र कुणी प्रेशराईज, बाहेर असलेल्या खेळाडूंना विनंती आहे, त्यांनी दबाव टाकू नये कुठलाही. मला वाटते अंपायर आणि लेग अंपायर एकमेकांना विचारणा करतील आणि नंतर कदाचित हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बघूया दरम्यानच्या काळात काय निर्णय घेतला जातोय आणि कशा स्वरूपात हा सामना पुढे जाईल. थोडा वेळ घेतला जातोय, गरजेचं आहे. अशा वेळी सल्ला मसलत करून निर्णय जर बदलायची गरज पडली हरकत नाही. मधुभाऊ नो बॉलच्या स्वरूपात हा एक धाव, हरकत नाही. दरम्यानच्या काळात दुसरा बॉल, दुसरा गोलंदाज. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, धावफलकावर पुन्हा एक धाव ऍड होते. 5 रन.
दरम्यानच्या काळात सोन्याने भिरकावलेला हा चेंडू, बघूया ही कॅच होते की नाही. आणि महेश यांनी एक अप्रतिम अशी झेल घेतली आहे. सोन्याला परत तंबूचा रस्ता या ठिकाणी दाखवलेला आहे. सोन्या गेल्या पावलाने तसाच परत येतोय. एक मोठी अपेक्षा सोन्याकडनं होती, मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करायला सोन्याला जमलं नाही सोनियाच्या दिवशी, आणि सोन्या परत त्याच पावलाने माघारी येतोय. अवघे 2च बॉल या ओव्हरचे झालेले दिसत आहेत. 2 बॉल 5 धावा आणि 1 विकेट, 6 धावा, माफ करा. अशा प्रकारचा धावफलक प्रतापगड संघाचा. प्रतापगड संघाकडनं जे पुढचे खेळाडू, पुढचे बॅटर हरिशन्ना, अनुभव विरुद्ध अनुभव, अशी ही चुरस आपल्या सगळ्यांना इथे बघायला मिळते. 2 दिग्गज मोठे खेळाडू, त्यांनी आपापल्या काळात आपला काळ असा गाजवलेला आहे. तेच खेळाडू आज आमने सामने इथे या अशा चुरशीच्या सामन्यात आपल्याला बघायला मिळतात. दरम्यानचा हा चेंडू कदाचित नकारात्मक असू शकतो आणि पंचांकडून अगदी योग्य निर्णय. खूप लांबच चाललेला अशी ही ओव्हर आपल्या इथे दिसते. अवघे 3 बॉल, अजून 3. दरम्यानचा हा एक चेंडू रक्षात्मकरित्या हरिशन्नांनी खेळायचा निर्णय घेऊन 1 रन पूर्ण केलेला आहे. फक्त दिशा दिली आहे बॉलला आणि 1 चोरटी धाव करून कार्तिकला स्ट्राईक दिली आहे. दरम्यानच्या काळात फॉर्म मध्ये असलेला आयकॉन खेळाडू कार्तिक हा स्ट्राईकवर, रक्षात्मकरित्या त्यांनी हा फ्लिक केलेला चेंडू 1 रनासाठी. 9 धावा आणि आता 1 बॉल. 10 धावा, 1 बॉल शिल्लक. लास्टचा बॉल बघूया, आणि हा निर्धाव असा हा चेंडू मोहन भाऊंकडून. हा, पहिल्या षटकानंतर 10 धावा, 1 विकेट, अशा प्रकारचा धावफलक प्रतापगड संघ हा आपल्या समोर ठेवून आहे. बघूया नंतरच्या षटकाची जबाबदारी कोणाला दिली जाते. दरम्यानच्या काळात राकेश पलांडे याच्याकडे संघनायकाने ही जबाबदारी दिलेली दिसते. कशा प्रकारचं आव्हान घेऊन राकेश पलांडे हे येत आहेत आणि त्याचा सामना इनफॉर्म बॅट्समन कार्तिक करतायत ते बघूया. अत्यंत हुशार, अत्यंत चालाक असा बॅट्समन कार्तिक आज सकाळपासूनच फॉर्म मध्ये असल्यामुळे खूप चांगल्या अशा प्रकारची बॅटिंग त्याच्या स्वरूपात सगळ्यांना बघायला मिळाली. एक हा नकारात्मक चेंडू, एका धावाची भर, 11 धावा धावफलकावर. एक षटक, 11 धावा आणि 1 विकेट. कार्तिक सामना करेल पुढच्या चेंडूचा. हा मात्र आकाशात बघ, दोन प्लेयर्स मात्र इथे गडबडीत. नाही नाही नाही, एक मोठा अशी संधी तुम्ही गमावलेली आहे. कॅचेस विन मॅचेस, आणि तुम्ही कार्तिक या अशा मोठ्या प्लेयरची, मोठ्या बॅट्समनची ही झेल
सोडलेली आहे. आता भविष्याच्या काळात दिसेल याचा सगळा परिणाम काय होतोय आणि हा सामना कुठे जाईल. परत एकदा गचाळ असं यष्टीरक्षण, पण हरकत नाही. धावांमध्ये अरे तयार नसलेल्या राकेशकडे आलेला बॉल, त्याच्या डोळ्याला दुखापत. आशा करूया ही दुखापत मोठ्या स्वरूपाची नाही आहे. पलावा सिटीचे स्टार असलेले हरीश अण्णा आता नंतरचा चेंडूचा सामना करतील आणि मोठ्या धावांची अपेक्षा त्यांच्या संघाकडनं त्यांना आहे. पलावा सुपरस्टार म्हणून सर्वश्रोत असलेले हरीश अण्णा, संयमी हसतमुख असं व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे उत्तम गोलंदाज आणि फलंदाज पण. फ्लाइटेड डिलिव्हरी पण तेवढंच नकारात्मक. धावांमध्ये आणखी एका रनाचा 13 रन. बॉल किती झाले रे? विजय बघूया काय करतोय आणि परत एकदा ड्रॉप. 2 संध्या या शिवनेरी संघाने गमावलेल्या आहेत. दोन्ही बॅट्समन आता मिळालेल्या एक संधीचं कसं सोनं करतायत हे बघणं औचित्याचं ठरेल. दोघांना एक संधी इथे मिळालेली आहे. Catches are important. Catches are so important. You just cannot lose the wickets like this. बॉलरने का जीव द्यावा हा वाक्प्रचार आपल्या नेहमीच. स्कोर 16 रन. 4 बॉल करे 5 बॉल. दुसरं षटक घेऊन आलेले राकेश पलांडे यांनी एक चांगलं षटक टाकलेलं आहे. एक संधी मिळाली होती मात्र ती संधी हुकलेली आहे. पुन्हा बॉल घेऊन सज्ज. शेवटचा बॉल. राकेश पलांडे सामना करतायत हरीश. एका रनच्या स्वरूपात धावफलकामध्ये आले आणि हा तेवढाच बघूया काय निर्णय आणि मोठा फलंदाज बाज होताना इथे खूप मोठं असं नुकसान. अप्रतिम असा थ्रो रोहनकडनं आणि तेवढं चांगलं यष्टीरक्षण सुनील भाऊंकडनं. कार्तिक असा मोठा खेळाडू हा धावबाद होताना इथे दिसतोय आणि मोठं नुकसान या संघासाठी झालेलं आहे. इथे कमीत कमी 15 ते 20 रनांचं नुकसान इथे सरळ झालेलं दिसतंय. दरम्यानच्या काळात ग्रुप में सगळे प्लेयर्स ज्यांच्या मोबाईल्स मध्ये आजचे सगळे फोटोग्राफ्स असतील त्यांना विनंती आहे त्यांनी ग्रुपमध्ये पाठवावेत जेणेकरून सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद मिळेल. यूट्यूब मार्फत बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना पण विनंती आहे जे घरी जाऊन आपले मॅच बघतायत. दरम्यानच्या काळात शैलेश हा एक नवीन खेळाडू गोलंदाजीची धुरा सांभाळताना इथे दिसतोय. हरीशांना याचा सामना करतील. बघूया काय करतायत शैलेश. हरीशांना यांनी भिरकावलेला 2 धावांसाठी हा चेंडू. चांगला असा निर्णय. 1-1 2-2 रन अशा स्वरूपात जरी येत राहिले तरी संघाला या सगळ्या गोष्टींचा अंतिम वेळी फायदा होईल. एक मोठी जबाबदारी घेऊन सदाभाऊ आता नॉन स्ट्रायकर एंडला.
आणि त्यांच्याकडनं संघाला अपेक्षा असणारच आहे. खूप छान असे खेळाडू, छान असे व्यक्तिमत्व ते आहेत. दरम्यानच्या काळात एक धाव डिक्लिअर स्वरूपात धावफलकावर ॲड होताना इथे दिसते आणि रन 19 रन. शैलेश पुढचा अप्रतिम असा हा बॉल भिरकावलेला हा चेंडू 2 धावाच्या स्वरूपात आपल्या धावफलकावर. लाईनमन यांची उत्कृष्ट कामगिरी. टू डी असणार आहे ना. टू डी आणि 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 या दरम्यान विकेट. अप्रतिम अशी गोलंदाजी शैलेश कडून. क्लीन बोल्ड हरीश यांना होऊन ते आता परत आहेत आणि परत एक मोठं नाव, मोठे खेळाडू जितू भाटे आता फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत, उतरत आहेत. दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन आता बघायला मिळतील. गोलंदाजांना आता एक संधी आहे, पण दोन्ही अनुभवी खेळाडू, दोन्ही खूप चांगले खेळाडू या ठिकाणी आहेत. आपल्या संघाला एक मोठं धावांचं आव्हान तयार करून देतील ही दोघांकडनं अपेक्षा असणार. मोठे मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असे जितू भाऊ आता सामना करतील शैलेशचा. पहिल्याच चेंडूवर मोठा धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र फक्त एका धावाने समाधान मानायला लागेल त्यांना. 21 रन, 22 रन. किती बॉल झाले याचे? धावफलकामध्ये परत एक रन ऍड होताना इथे दिसतोय. स्कोर 22 का 23? हा एक रन ऍड केला. 22 रन. एक्स्ट्रा बॉल टाकला. बोलते 23 एक बॉल जास्त झालाय. एक्स्ट्रा बॉल टाकला, बॉल जास्त टाकला. बरोबर आहे ना? नक्की नाही, पण बॉल एक्स्ट्रा आहे का? लास्टचा बॉल एक्स्ट्रा होता. अंपायर नाही रे. माफ करा, थोडीशी गल्लत झालेली दिसते इथे. बघूया याच्यात काही सुधारणा करण्यासाठी रमणांना मैदानात उतरले आहे. काय निर्णय झालाय कळवावा. शेवटचा बॉल हा काउंट होणार नाही असं दिसतंय. बघूया रमणांना नॉट काउंटेड. लास्ट बॉल कॅन्सल आणि 22 धावा आता फलकावर असणार आहेत. सुधारित असा निर्णय हा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. नंतरची ओव्हर ही डबल ट्रबल असणार आहे. सुनील बाई हे षटक घेऊन येतील. चौथं षटक घेऊन येत आहेत आणि वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन येत आहेत सुनील भाऊ, अनुभवी गोलंदाज. डबल ट्रबलचा हा षटक असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि बघूया याचा कसा फायदा
आता जितू आणि सदाभाऊ आपल्या संघाला करून देत आहेत. निर्णायक असं हे षटक असणार आहे आणि एक दोन्ही संघाला याचा फायदा तोटा समान असेल. दरम्यानच्या काळात भिरकावलेला हा चेंडू बघूया काय होतंय आणि तेवढ्याच चांगला झेल अमर यांनी घेतलाय. -3 पहिल्याच बॉल मध्ये मात्र नुकसान. प्रतापगड संघाला झालेलं नुकसान पहिल्याच अशा चेंडू मध्ये. षटकार मारण्याच्या प्रयत्नात जितू यांनी आपली महत्वाची विकेट गमावलेली आहे आणि त्याच वेळी -3 असलेल्या धावसंख्येतून 3 रन हरकत नाही. ठरल्याप्रमाणे डबल ट्रबलचा निर्णय शेवटी करण्यात येईल आणि त्याच वेळी आपल्याला धावसंख्या ही टोटल सांगण्यात येईल. दरम्यानच्या काळात प्रशांत हा सज्ज होतोय सुनील भाऊ च्या बॉलसाठी. बघूया काय करतोय प्रशांत. याने रक्षात्मकरित्या हा बॉल खेळायचा ठरवलेला आहे. 1 रन 1 चोरटी धाव इथे घेतली आहे आणि सदा भाऊ नीलू भाऊ यांनी आपलं सांभाळावंय. चांगल्या धडपडीत तुम्हाला कुठे इजा होऊ नये, कुठे नुकसान होईल याची काळजी घ्यावी त्यांनी. उत्कृष्ट असे फलंदाज, अजून तुम्हाला फलंदाजी पण करायची आहे. चांगले क्षेत्ररक्षक आहात. अप्रतिम अशी गोलंदाजी अनुभवी सुनील भाऊ यांच्याकडनं. दरम्यानच्या काळात 1 चोरटी धाव संघ फलकामध्ये ऍड होताना इथे दिसते. 24 रन सांगायचे 24 रन 3 बॉल 24 रन धाव फलकावर. अजून ते नंतर प्रतापगड संघाचा एक चांगला असा प्रशांत कडनं अपेक्षा आणि हा भिरकावलेला चेंडू बघूया काय होतंय. मात्र नोमॅन्स लँडच्या ठिकाणी तो लँड झालाय आणि एकच धाव. सदाभाऊ स्ट्राईक घेतील आणि बघूया त्यांनी काय ठरवलेलं आहे येणाऱ्या बॉलसाठी. चेंडू घेऊन भिरकावलेला हा पण चेंडू बघूया. तेवढा झेलसाठी आलेले शैलेश, मात्र एक प्रयत्न त्यांचा फसलाय. 2 धावांच्या स्वरूपात हा धावफलक पुढे जातोय. एक चांगला प्रयत्न नवोदित शैलेश कडनं झालाय. सदाभाऊंना एक जीवनदान आणि 2 धावांच्या स्वरूपात धावफलक पुढे जाताना 27 रन. अप्रतिम गोलंदाजी डबल ट्रबल मध्ये सुनील भाऊंकडून. सज्ज होत आहेत सदाभाऊ काय करतायत बघूया आणि भिरकावलाय त्यांनी परत. मला वाटते 2 धावांसाठी हा घोषित करण्यात येईल. 2 धावा. परीक्षेची तयारी करताना लाईनमनची धुरा सांभाळत असलेले मयुरेश यांनी बाहेरून हा झेल घेतलाय. अप्रतिम. एक मिनिट सांगतो. 31 धावा धावफलकावर. टोटल 12 धावा या ओव्हर मध्ये झाल्या होत्या. मात्र एका विकेटमुळे -3 अशा 9 धावा धावफलकावर ऍड होतील आधीच्या ओव्हर नंतरच्या. 31 धावा 4 ओव्हर. शेवटचं षटक मग महेश घेऊन येतोय. 1 मिनिट महेश यांना विनंती आहे थोडस थांबावं. इथे काही गोष्टींचा निर्णय
विनंती आहे, 1-2 मिनिटाचा विलंब. निर्णय आलेला आहे 33 धावा धावफलकावर. माफ करा व्यत्ययासाठी. 33 रन शेवटचा षटक. विलंब व्यत्ययासाठी क्षमस्व. शेवटचं षटक महेश घेऊन येतोय. प्रशांत बघूया काय करतोय, किती धावा आपल्या धावफलकावर त्याला ऍड करता येईल. दरम्यानच्या काळात भिरकावलेला हा चेंडू बघूया. विजय बॉल साठी जातोय. 2 खेळाडूंमध्ये हे झालेलं बघ. कन्फ्युजन 2 खेळाडूंमध्ये झालेलं हे कन्फ्युजन. याचा फायदा मात्र प्रतापगड संघाला झालेला दिसतोय. ज्या ठिकाणी कॅच व्हायला हवी होती त्या ठिकाणी 3 रन मिळालेले आहेत तिथे. रन. सदाभाऊ सज्ज. दरम्यानच्या काळात महेश आपल्या षटकातला भिरकावलेला हा चेंडू परत एकदा विजयच्या दिशेने. बघूया विजय काय करतो. परत गचाळ क्षेत्ररक्षण. याचा फायदा प्रतापगड संघाला. धावांमध्ये परत ऍड. संधी परत एकदा हुकलेली आहे, मात्र धावांमध्ये झालेला हा फायदा. प्रेशर गेम मध्ये झालेला ही चूक संघाला महागात पडेल, पण हरकत नाही. चांगला प्रयत्न विजय यांच्या मार्फत झाला दरम्यानच्या काळात. मला वाटलं 3 बॉल. अजूनही 4 बॉल. दरम्यानच्या काळात असं वाटतंय महेशला दुखापत झाल्यामुळे थोडासा विलंब होतोय. त्याने माघार घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला दिसतो झालेल्या दुखापतीमुळे, आणि अमर याला निमंत्रित केल्या जात आहे उरलेले षटक संपवण्यासाठी. उरलेले 4 बॉल अमर हा संपवेल. खेळाडूंना विनंती आहे त्यांनी खेळताना दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी. उरलेले 4. सदाभाऊ सामना करतील. उरलेल्या 4 चेंडूंचा अमर मार्फत हे उरलेलं षटक संपवण्यात येईल. शॉर्ट पिच असा बॉल. पहिल्याच बॉल मध्ये विकेट. मला वाटते दुखापत ही काही महेशची खेळी तर नव्हती ना, असा संशय आता मात्र इथे सगळ्यांनाच होतोय. इंजुरी. खास पुण्यावरनं आलेला हा गोलंदाज संघासाठी फायदेशीर ठरतोय. मोठी विकेट सदाभाऊ मार्फत की त्याला मिळाली आहे, आणि सदाभाऊ चंबूत परत आहेत.
अजूनही 38 धावा धावफलकावर. उरलेले 3 चेंडू सामना करतील सॅलियन. मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेले सॅलियन. काय करतील बघूया. आपल्या संघाला किती धावांचा अजून फायदा करून देत आहेत हे बघणं औचित्याचं ठरेल. दरम्यानच्या काळात परत एकदा सारखाच बॉल आणि सारखाच रिझल्ट. अप्रतिम. स्लोअर शॉर्ट बॉल. सारख्याच पद्धतीने खेळलेल्या 2 बॅट्समननी हा चेंडू आणि असलेला परिणाम सुद्धा सारखाच. 2 बॉल 2 विकेट. अप्रतिम. महेश यांची खेळी मला वाटतं परत एकदा खरी ठरते. एक चांगल्या प्लेयर सोबत एक चतुर असे खेळाडू पण ते निघाले. मुद्दाम दुखापत म्हणून बागार घेतलीये. उरलेल्या बॉलसाठी अमर याला पाचारित करण्यात आला आणि त्यांनी दाखवलाय रिझल्ट. त्यांनी दाखवलाय परिणाम. 2 सारखे बॉल 2 सारख्या विकेट. हॅट्रिक साठी तुम्हाला 500 रुपये जाहीर करण्यात आले आहेत नाईक साहेबांकडून. अमर पुण्याचं तिकीट येण्या जाण्याचं निघून जातंय मित्रा. दाखवून दे. दरम्यानच्या काळात अमर सामना करतील सुधीर भाऊ. सारखाच चेंडू. मला वाटते सारखाच परिणाम. परत एकदा एक संधी हुकली आहे. अरे आणि रनआउटच्या स्वरूपात हा निर्णय होतोय की नाही. आणि वाईड नकारात्मक चेंडू हा निर्णय दिलाय त्यांनी. वाईड आउट. वाईड आणि आउट अशा प्रकारचा निर्णय पंचांतर्फे देण्यात आलेला आहे. नाईक साहेबांनी मोठं मन दाखवून अमर तुम्हाला मात्र 500 रुपयाचं बक्षीस हे मिळणारच आहे. आउट दिलाय. वाईड 2 बॉल राहिले. 2 बॉल राहिली आहे. प्रशांत 2 शेवटचे चेंडू तुम्हाला सामना करण्यासाठी मिळतील. 39 रन 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. प्रशांतच्या काळात ललित नॉन स्ट्रायकिंग एंडला. अमर शेवटचे 2 बॉल घेऊन येतोय. सामना करतोय प्रशांत. याने एकाच बघूया 1 धाव की 2 धाव. दरम्यानच्या काळात गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावांचा फायदा इथे मिळताना दिसेल प्रतापगड संघाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. परत एकदा स्ट्राईक प्रशांतकडे. शेवटचा चेंडू. वैयक्तिक टीका नाही. माफ करा मी खूप छोटा खेळाडू आहे हे सगळ्या टीका करण्यासाठी. शेवटचा चेंडू. प्रशांत संघाला मोठी अपेक्षा आहे तुमच्याकडनं. काय करताय. आणि परत शॉर्ट पिच असा टाकलेला हा चेंडू. नो बॉल पंचांकडनं निर्णय आलाय. पहिले पण बाहेर वरतीच होते ना. पहिल्याची वॉर्निंग असेल ना. पंचांशी वाद केल्यात संघ बाद केल्यात येईल. वाईड असा निर्णय पंचांकडून आलाय. आपण स्वागत करावं त्याचं. हरकत नाही. 42 रन 42 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लास्ट बॉल टू गो. 42. लेट्स सी इफ प्रशांत कॅन कॅपिटलाइज इट. आणि परत दरम्यान सारखाच असा चेंडू अमरकडून आणि तोच परिणाम. वाईड बॉल. लांबत चाललेला असा हा षटक. एकच बॉल टाकायचा आहे तुम्हाला. टाका पल्ल्यात. संपवा एकदाचा. हार
या मात्र निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू त्यांना धावांमध्ये त्याचं रूपांतरित करता आलं नाही आणि निर्धाव असा चेंडू. 44 रनांचं आव्हान हे शिवनेरी संघाला असणार आहे. 44 टू विन. एक आव्हानात्मक धावा. दोन्ही संघाला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर दुसऱ्या इनिंगला सुरुवात करावी, कारण आपल्याला अजून अंतिम सामना खेळवायचा आहे. आपण जवळपास 1 तास मागे आहोत. 44 धावांचं आव्हान घेऊन शिवनेरी संघ हा फलंदाजीसाठी येईल. बघूया, मोठमोठे असे बॉलर्स मात्र हे आव्हानासाठी थोपवून ठेवण्यासाठी असतील. यामध्ये नावं आहेत जितू भाटे, सदाभाऊ, हरीश अण्णा, कार्तिक आणि सोन्या. यांच्याकडे गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. 44 रनांचं, 44 धावांचं हे आव्हान पेलवतं की नाही हे काहीच वेळात स्पष्ट होईल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे. बऱ्याच लोकांचे आपापले कार्यक्रम ठरलेले असतात, त्यांना मोकळं करा. काम कर, कॅब 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 घेऊन बस. टीम मीटिंग लवकरात लवकर संपवा. चांगला आव्हान तुम्ही दिलेलं आहे. प्रतापगड संघ आता सज्ज होईल त्यांचं 44 धावांचं आव्हान रोखण्यासाठी. दरम्यानच्या काळात शिवनेरी संघाच्या फलंदाजांना विनंती आहे त्यांनी तयार राहायचं आहे, कारण लगेचच्या लगेचच सामन्याला सुरुवात करण्यात येईल. अजून अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. सर्वांना विनंती आहे त्यांनी जास्त वेळ न दवडता लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षक आणि फलंदाज दोघांनाही उतरवायचं आहे. दिग्गज मोठे असे कॉमेंटेटर मोहन भाऊ आता मला साथ देण्यासाठी ते आलेले आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढची तुरा सांभाळावी आणि श्रोत्यांना कृतकृत्य करावे. सन्माननीय नावाजलेले समालोचक ज्यांची विश्वात अशी प्रसिद्धी आहे की त्यांच्या बोलण्याने सगळे मंत्रमुग्ध होऊन जातात, असे गणेश भाऊ इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी समालोचन करायचं आणि आम्हाला उपकृत करायचं आहे. धन्यवाद. आताच पहिला इनिंग संपल्यानंतर 43 धावांचा पाठलाग करताना 44 धावांचं आव्हान दिलं आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे 44 धावा कंपल्सरी चेस आहे ना, 44 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. आणि मैदानात उतरलेत फलंदाजीची धुरा दिले कॅप्टन ते सुनील आणि राकेश. राकेश स्ट्राईक घेणार आणि नॉन स्ट्राईकला असणार सुनील. बघूया. आणि गोलंदाजी टीमकडून
गोलंदाजीची धुरा दिली ती हरीशांना यांच्या खांद्यावर त्यांच्या कॅप्टननी. आता पहिल्या षटकातील पहिला चेंडू हरीशांना यांचा. डाव्या बाजूने मारा करतील उजव्या हाताने. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि ऑफच्या दिशेने टोळवलाय. बघावं लागेल पंचांचा इशारा. 1D, 1 धाव घोषित क्षेत्रात. मैदान अपुरं असल्यामुळे 1D. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 या आकड्यावर पोहोचले. संघाचं खातं उघडलं इथे आणि हरीशांना पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. चांगला असा फटका म्हणता येईल. थोडंसं मिसफील्ड झालं राजू यांच्याकडून आणि चेंडू थोडंसं फंबल होत आहे, परंतु 1 धावावर समाधान मानावं लागेल सुनील यांना. दुसऱ्या धावाचा कॉल इन होता आणि 2 धावा 2 चेंडूचा समजा. तिसरा चेंडू हर्षन यांचा हलक्या हाताने टाकलाय आणि उंच उडाला. बघावं लागेल तिकडे झेल बाद आणि सुनील झेल बाद. म्हणजे 2-3 चेंडू नंतर 2 धावसंख्या आणि 1 गडी बाद. खंदा असा फलंदाज इथं बाद करण्यात यशस्वी ठरलेत ते हरीशांना. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल इथे घेतलाय. अजूनही 42 धावांची आवश्यकता. शिवनेरी संघ 44 धावांचा पाठलाग करताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 2 या आकड्यावर आणि 1 गडी बाद. सुनील असा खंदा फलंदाज इथे बाद करण्यात यशस्वी ठरले ते हरीशांना. हरीशांना पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर चौथ्या चेंडूसाठी आणि सुनीलची जागा घेण्यासाठी आले आहेत मैदानात शैलेश. बघावं लागेल शैलेश काय करतायत. अजूनही 42 धावांची आवश्यकता. चौथा चेंडू हरीशांचा शैलेशांना. पुन्हा एकदा शॉर्ट लेन चेंडू आणि चांगला हलक्या हाताने टोळलाय. 1 धाव तर पूर्ण. 2 धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा नक्कीच कमवतील आपल्या संघासाठी शैलेश. धावसंख्या पोहोचते ती 4 या आकड्यावर. अजूनही 40 धावांची आवश्यकता शिवनेरी या संघाला. 5वा चेंडू हरीशांना शैलेशांना. हलकासा रनअप उंचावर मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकांनी चांगलं काम केलं होतं, परंतु इथे 1 धाव चोटी धाव घेण्यात यशस्वी ठरले ते शैलेश आणि राकेश. धावसंख्या पोहोचली ती 5 या आकड्यावर. अजूनही 39 म्हणजे 39 धावांची आवश्यकता 3 षटकं आणि 1 चेंडू मध्ये. हरीशांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शैलेश सामना करतो. चांगला असा यॉर्कर चेंडू ऑफच्या बाहेर. हा चेंडू खेळण्यासाठी खूप कौशल्य लागतं फलंदाजाकडे आणि इथे डॉट बॉलची सांगता होते. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हरीशांना यांनी खर्च केल्या त्या धावा फक्त 5. आणि आता बघावं लागेल प्रतापगड यांच्याकडून दुसरं षटक घेऊन कोण येते. कॅप्टन सदा यांना विनंती असेल की लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण जरा डिस्कशन कमी करा, कारण इकडे ऑर्गनायझेशन कमिटी आम्हाला सांगण्यात येते की लवकरात लवकर सुरू करा, कारण फायनल अजूनही 5 षटकांचीच खेळवायची असल्यामुळे अंधार होईल लवकर.
कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि प्रतापगडकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते सालियन. लेफ्ट आर्म फास्ट गोलंदाज, राईट आर्म फास्ट गोलंदाज. आणि जबरदस्त, आम्ही नेहमी आमच्याकडे सुद्धा प्रॅक्टिसला येतात त्या आणि आम्ही बघतो जबरदस्त फास्ट गोलंदाज आहेत 40+चे सालियन. सालियन यांचा पहिला चेंडू आणि संघाकडून दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. ऑफ स्टिकच्या बाहेर आणि पंचांनी हात फैलावलेत म्हणजे वाईटचा इशारा आणि धावसंख्या 1 नी वाढते, पोहोचते ती 6 या आकड्यावर. अजूनही 38 धावांची आवश्यकता शिवनेरी संघाला जिंकण्यासाठी. सालियन यांचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील आणि पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा अंपायरकडून. धावसंख्या अतिरिक्त धावेमध्ये भर होते आणि धावसंख्या पोहोचते ती 7 या आकड्यावर. थोडंसं सालियन लाईन चुकतायत, लेंथ बरोबर आहे पण त्यांना कमबॅक करावं लागेल. आपल्याला बघावं लागेल इथे कसं कमबॅक करतायत सालियन आपल्या षटकामध्ये. 2 लगातार अतिरिक्त धावा इथे खर्च केल्यात सालियन यांनी आणि राजू यांच्याकडून कानमंत्र दिलाय आता सालियन यांना. बघावं लागेल या कानमंत्राचा काय उपयोग करून घेतात सालियन. पहिला चेंडू सालियन यांचा आणि पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्क लेनचा आणि चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 नी वाढते, पोहोचते ती 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर आणि त्यांनी मात्र आणि तिकडे चांगलं असं तिकडे एसटी रक्षक चांगला एकदम तैनात आणि त्यांनी पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंच मधू दादला फेटाळून लावलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली इथे. सालियन यांचा पुढचा चेंडू आणि चांगल्या प्रकारे चेंडू. आता मात्र शॉर्ट लेंथ आणि बाउन्सर इथे टाकला गेलाय आणि इशारा दिला जातोय A1 बाउन्सचा इथे सालियन यांना. आणि 4 चेंडू इथे संपलेले आहेत आणि 3 चेंडू संपलेले आहेत. धावा खर्च केल्यात त्या 2 आणि त्याही अतिरिक्त धावामध्ये. माफ करा, 3 धावा खर्च केल्या, 2 वाईड आणि 1 अतिरिक्त धावसंख्या आली होती वनडीच्या रूपात. पुढचा चेंडू सालियन यांचा पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या दिशेने आणि पुन्हा एकदा वाईडचा इशारा अंपायर कडून पंचांकडून येतोय. धावसंख्या 1 नी वाढते, पोहोचते ती 9 या आकड्यावर. इथे मात्र आता सालियन दिशा भरकटले, 3 अतिरिक्त धावसंख्या इथे दिलेत. पुढचा चेंडू सालियन यांचा चांगली लेंथ आहे परंतु चांगली लाईन इथे म्हणता येणार नाही. पुढचा चेंडू सालियन यांचा पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या दिशेने आणि टोवलाय तो स्क्वेअर लेगला परंतु मैदानापुरं. धाव 2चा इशारा अंपायर यांचा डिक्लेअरच्या रूपात आणि धावसंख्या पोहोचली ती 11 या आकड्यावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 11. 4 झाले. एक ऑफला कट करून वनडी मध्ये गेला होता. पुढचा चेंडू सालियन यांचा
हलक्या हाताने टोळण्याचा प्रयत्न आणि चोटी धाव घेण्याचा इथं प्रयत्न आणि धावचित होत आहे तिथे. शैलेश धावचित होत आहे तिथे. चांगली कामगिरी इथे सालियन आणि एसटी रक्षक कार्तिक यांची. धावसंख्या स्थिर 11 या आकड्यावर. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. एकोणीस चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. जरा लवकरात लवकर करा. टीम मीटिंग जरा कमी करा. इकडे ऑर्गनायझर्स कमिटी लवकर लवकर जरा घाई करा. जर अंधार झालं, बॅड लाईट झालं तर फायनल मॅच 2 ओव्हरची खेळावी लागेल किंवा 3 ओव्हरची. लवकरात लवकर जरा. आणि शैलेश यांची जागा घेण्यासाठी आलाय तो अमर. सालिन यांचा वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि संघाकडून दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या पोहोचली ते 11 या आकड्यावर. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ती शिवनेरी या संघाला. बघावं लागेल पुढचा चेंडू. आता मात्र राईट आर्म ओव्हर, राईट आर्म राऊटचा आणि उंच मारण्याचा प्रयत्न. उंच तर आहे आणि फॉलो थ्रो मध्ये झेल बाद करण्यात यशस्वी ठरले ते सालियन. चांगला झेल इथे घेतलाय सालियन यांनी आणि इथे अमर आउट होतोय झेलचीच्या रूपात. आणि अमरची जागा घेण्यासाठी महेश. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 11 या आकड्यावर. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. समीकरण तसं सोपं आहे परंतु बघावं लागेल आता महेश आणि राकेश काय करतायत. अकरा धाव संख्या आणि अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे ती 3 षटकामध्ये. इथे फक्त माझ्या निदर्शनात आणून दिले की इथे अजून एक मॅजिक ओव्हर इथे होणार आहे आणि ती आम्ही सुद्धा वाट बघतो त्या मॅजिक ओव्हरची. बघावं लागेल मॅजिक ओव्हर कधी घेणार आणि त्या मॅचमध्ये त्या ओव्हरमध्ये काय होणार त्या षटकामध्ये. आणि तिसरं षटक संघाकडून घेऊन येतोय तो कार्तिक आणि सामना करेल तो राकेश. कार्तिक यांचा षटकातील पहिला चेंडू एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन आणि चांगला असा उंच मारलेला फटका. उंची जास्त आहे लांबी कमी आणि इथे सदा मात्र चुकी करणार नाही एवढं निश्चित. जितू मात्र चुकी करणार नाही आणि चांगला इथे झेल होतोय आणि राकेश झेलचित. धावसंख्या स्थिर 11 या आकड्यावर आणि राकेशची जागा घेण्यासाठी आले तो निलेश. अजूनही 17 चेंडू आणि 33 धावा. आता निलेशच्या खांद्यावर संघाकडून धुरा देण्यात आली आहे शिवनेरी संघाने आणि बघावं लागेल निलेश काय कामगिरी करतायत आपल्या संघासाठी किती धावा जमवतायत. आणि त्या कार्तिक पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न. प्रहार उंची आहेच परंतु लांबी कमी आणि त्याच जागेवर तो क्षेत्ररक्षक. बॅटर मात्र चेंज बदली आणि इथे होतंय निलेशचं विकेट पतन. धावसंख्या स्थिर 11 या आकड्यावर. 5 विकेट इथे गेलेले आहेत शिवनेरी संघाच्या आणि 11 अजूनही धावसंख्या स्थिर 11 या आकड्यावर.
अजूनही 16 चेंडू आणि 33 धावा. 16 चेंडू 33 धावा. आणि निलेशची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रशांत जॉन. जरा लवकर पंचांनाही विनंती असेल थोडा स्पीडअप करा गेम. जरा क्षेत्ररक्षक आणि बॅटर लक्षात ठेवा, जरा स्पीडअप करा गेम. पुढचा चेंडू कार्तिक याचा. हा चेंडू असेल, हा हॅट्रिकचा चेंडू असेल, बघावं लागेल. कार्तिक जॉन यांना आणि हलक्या हाताने लेगच्या दिशेने टोवला. एक धाव घेण्यासाठी मात्र सफल. धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावर. अजूनही 32 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत अजूनही 15 चेंडू आणि 32 धावा. चौथा चेंडू कार्तिक याचा आणि पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न आणि तिकडे क्षेत्ररक्षक विकेट किपर थोडीशी चुकी करतोय आणि चांगला कॅच इथे ड्रॉप करतायत. महेश याचा झेल इथे सुटला जातोय आणि डॉट चेंडूची सांगता होते. पाचवा चेंडू कार्तिक यांचा. महेश यांना आता मात्र उंचावरून आणि एक धाव तर पूर्ण होतेच. बघावं लागेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का. आणि जॉन मात्र जीव तोडून धावतात आणि तिसऱ्या धावेसाठी कॉल करतायत जॉन, परंतु नकार दिलाय तो महेश यांनी. आणि धावसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावर. अजूनही एक चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या पाहिजे शिवनेरी संघाला ती 30 धावा जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 30 धावा. बघावं लागेल पुढचा षटक मॅजिक ओट डबल ट्रबल घेत आहेत का. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव घेण्यात इथं नक्कीच यशस्वी होतील आणि एक धाव जोडली जाते. धावसंख्या पोहोचते ती 15 या आकड्यावर. अजूनही 12 चेंडू मध्ये 29 धावाची आवश्यकता. बघावं लागेल आता शिवनेरी संघ आणि डबल ट्रबलचा इथे इशारा येतो अंपायर पंचांकडून. आणि बघावं लागेल या षटकामध्ये किती धावा कमवत आहेत, कारण जेवढ्या धावा जोडल्या जातील त्याच्या डबल धावा इकडे धाव फलकावर लागतील. आणि जर का इथे विकेटचं पतन झालं तर -3 म्हणजे -3 धावा झालेल्या टोटल स्कोअर मधून. तर मॅजिक ओव्हर आणि चांगला असा फटका मारला इथे. वन बाउन्स होतोय आणि जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे 4 धावामध्ये इथे पोहोचतोय. महेशानी चांगला असा फटका आणि जितू मॅजिक ट्रबलची ओव्हर घेऊन आले आहेत, परंतु पहिल्या चेंडूमध्ये चौकार जातोय. थोडीशी गफलत होती की काय इकडे, परंतु धावा जोडल्या गेल्यात फलकावर 4 बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा चेंडू जितू यांचा पुन्हा एकदा मारलाय, चांगला फटका मैदानापुर. हा तर आणि धावसंख्या डिक्लेअर झोन मध्ये पोहोचतोय त्या 2D.
जाऊ दे, काहीतरी उलट व्हायचं नाही तर. पुढचा चेंडू जीतू यांचा. तिसरा चेंडू आणि खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव इथे जातोय. आता मात्र प्रतापगड संघाला इथे एखादी विकेट मिळाली तर थोडस सामन्यामध्ये रंगत येईल असं भाकीत आहे आमच्या प्रेक्षकांकडून. बघावं लागेल काय होतंय. जीतू यांचा पुढचा चेंडू आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन एक धाव इथे जोडली जाते. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू जीतू यांचा, जॉन यांना आणि पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातोय तो वंडी क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा वंडी क्षेत्रामध्ये. आणि या षटकामध्ये धाव संख्या जोडली गेली आहे 8. 8 धावा आतापर्यंत जितू यांनी खर्च केल्यात या षटकामध्ये 5 चेंडू टाकून. शेवटचा चेंडू या षटकातील आणि सामना करतील जॉन. तर या चेंडूवर बघावं लागेल, या चेंडूवर मात्र बघावं लागेल की काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. मंकटचा प्रयत्न, जितू यांचा शेवटचा चेंडू, सामना करतील जॉन. आणि उंच मारण्याचा प्रयत्न, इथं झेलबाद होत आहेत का बघावं लागेल. आणि जितू मात्र चुकी करणार नाही एवढी नक्कीच. आणि आपण म्हटलं होतं काय घडतंय काय बिघडतंय, इथे मात्र घडलं ही चांगलं प्रतापगड संघासाठी आणि बिघडलंय ते मात्र शिवनेरी संघासाठी. धाव संख्या पोहोचली आहे ती 28 या आकड्यावर. म्हणजे 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. आता बघावं लागेल प्रतापगड संघ शेवटच्या षटकाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवतायत. लवकरात लवकर थोडा स्पीडअप करा प्लीज. प्रतापगड संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतोय तो सदा. सदा शेवटचा षटक घेऊन येतोय आणि पहिला चेंडू. आणि आता मात्र चांगला फटका इथे म्हणता येईल आणि चेंडू आतमध्येच आहे. बघावं लागेल थोडस. आणि आता पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघणार इकडे नक्कीच. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही नक्कीच वाट बघणार आहोत इकडे. हॅलो, पंचांच्या इशाऱ्याची आम्ही इकडे वाट बघतोय. कृपया कोणी वाद घालू नये. कृपया प्लीज थोडा स्पीडअप करा. बॅटर आणि क्षेत्ररक्षक पंचांशी वाद केल्यास संघ बाद करण्यात येईल.
असं आपला नियम क्रमांक 67B मध्ये असं लिहिलेलं आहे. पंच कृपया आपला निर्णय कळवायचा आहे. 2 धावा. थँक्यू. 2 धावा जोडल्या गेल्यात आणि धावसंख्या पोहोचली ती 30 या आकड्यावर. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे ती 5 चेंडूमध्ये. चौदा पाहिजेत 5 चेंडूमध्ये. सदायाचा वैयक्तिक षटकातील दुसरा चेंडू आणि सामना करेल तो प्रशांत. रोहन, सॉरी माफ करा, रोहन हलक्या हाताने टोळलाय. त्याला रोहनला माहिती आहे की महेश चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. त्याने स्ट्राईक दिलाय महेशला आणि अजूनही 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. इथे मात्र एक षटकार ची आवश्यकता आणि तसाच मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस हिट होतोय. इकडे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही आणि लेग बाईचा इशारा. धावसंख्या पोहोचली ती 32 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. म्हणजे इथे षटकारची आवश्यकता आणि सदा मात्र तेवढा चपळ गोलंदाज. आणि आता मात्र उंच मारलाय, परंतु बघावं लागेल. आणि इथे चांगला झेल घेतला जातोय तो जितूकडून. म्हणजे हा जितूनी या सामन्यातील 3रा झेल. आणि हा मात्र झेल जर का हा षटकार गेला असता तर नक्कीच मॅच मध्ये रंगत आली असती, शंकाच नाही. आणि तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण जितू यांच्याकडून बघायला मिळालंय. आणि झेल 3रा झेल त्यांनी इथे टिपलाय. चांगले गडी बाद केले तिथे. थोडा स्पीडअप करा प्लीज. 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता. आणि बघूया आता जो नवीन फलंदाज येईल तो या कामगिरीला चांगलं काम करतोय का. इथे 2 चेंडूमध्ये 12 धावा कमवतोय का आपल्या संघासाठी. अजूनही बॅटर, नवीन बॅटर आणि 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना फलंदाजी करण्यासाठी आले ते प्रकाशांना. आणि इथे मात्र नक्कीच 2 षटकार लागतील यात शंकाच नाही. 2 षटकार जर प्रकाशभाईंनी लावले 1000 रुपयाचं पारितोषिक, नाईक साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आणि मनीष म्हात्रे यांच्याकडून 5000 रुपयाचं, म्हणजे 7000, 5000 रुपये एक सिक्स, 10000 रुपये 2 सिक्स प्रकाशांना यांच्यासाठी मनीष म्हात्रे यांच्याकडून. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता इथे. आणि प्रकाशांना षटकार थोडासा मिस झाला. चेंडू बॅटचा संपर्क आला नाही, पण संपर्क आला असता तर नक्कीच तो षटकार काऊ कर्नरच्या दिशेने षटकारमध्ये गेलाच असता, शंकाच नाही. आणि शेवटचा चेंडू आणि स्लोअर 1. चांगला सामना इथे बघायला मिळाला आम्हाला. आणि धावसंख्या 32, म्हणजे प्रतापगड संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि अपोजिशन संघाचं कौतुक. दोन्ही संघाने कृपया टॉससाठी पॅव्हलियनकडे यायचं. दोन्ही संघाच्या कॅप्टननी सिंहगड आणि प्रतापगड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे आणि टॉस करतील. थोडं लवकर करा म्हणजे तुम्हाला 5 ओव्हरचा पूर्ण सामन्याचा आनंद घेता येईल. आणि इथे टॉस होतोय.